नमस्कार, मी गणेश जाधव. सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे. अपक्ष उमेदवार जे.के. जाधव हे आपल्यासोबत आहे. सर, सध्या तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय सांगा? माझं नाव जगन्नाथ खंडेराव जाधव उर्फ जे.के. जाधव. औरंगाबाद मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मी समर्थ आहे. कारण गेल्या 35 वर्षामध्ये मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत आहे. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज म्हणून निवृत्ती घेतली आणि क्लास 1 अधिकारी म्हणून मी 25 वर्ष काम केलं. 1975मध्ये माझी क्लास 1 म्हणून असिस्टंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज अशी निवड झाली आणि तेव्हापासून तर मी 2000पर्यंत काम केलं. मला प्रशासनाचा चांगला अनुभव आहे आणि याच दरम्यान मी अनेक विद्यालये, महाविद्यालये आमच्या संस्थेमार्फत सुरू केले. मी तीन शैक्षणिक संस्था सुरू केल्या आणि त्या संस्थेतर्फे सुमारे 28 महाविद्यालये, कॉलेजेस आणि 32 विद्यालय, हायस्कूल चालू आहेत. त्यामध्ये MBA, MCA, इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा इंजिनिअरिंग, B.Pharmacy असे अनेक अभ्यासक्रम चालू आहे. आणि या अभ्यासक्रमामध्ये किंवा हे कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांची स्थिती किती नाजूक असते या सर्वांचा विचार करून समाजामध्ये किती अनेक प्रश्न याची जाणीव होते. आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये मी गव्हर्नमेंटमध्ये असताना महाराष्ट्रामध्ये 65 ग्रोथ सेंटर MRDC एरिया सुरू केले. MRDC वैजापूरला सुरू केलं आहे, परंतु तिथे अजून प्रगत झालेली नाही. बाकी ठिकाणी वैजापूरसोबत सिन्नर, श्रीरामपूर अशा अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती सुरू झाल्या. पण वैजापूरच्या आपल्याकडे शहरामध्ये DMICमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये 10,000 एकर जमीन आहे, पडून आहे. गेल्या 6 वर्षापासून संपादित केली जमीन पडून आहे. अंदाजे 2,000 एकरचा वापर होणार आहे. अजून काही उद्योगाने मोठे उद्योग आपल्याला शहरामध्ये आणायचे आहेत. आणि औरंगाबादला हे मोठं एक आपल्याला IT सेंटर, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सेंटर, ICT बंगलोरला सेंटर आहे. आपले विद्यार्थी BE झाल्यानंतर बंगलोर जातात, पुण्याला जातात आणि औरंगाबादला काय काय सुविधा उपलब्ध ते केल्या पाहिजे. काय प्रचाराचे मुद्दे काय आता निवडणुकीमध्ये? प्रचाराचे मुख्य मुद्दे असे आहेत की अनेक गरीब कुटुंबांना घर नाही, प्रायोरिटी प्रथम घराला आहे. अनेक ठिकाणी जातो, लोक विचारतो मागतात की आम्हाला घर करतो. दुसरं जे गरीब लोक आहेत, निराधार आहे, वृद्ध आहेत, त्यांना संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेमध्ये लोक सुविधा मिळत नाही. अनेक दिव्यांगी व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यांना आपण श्रवणयंत्र देतो, त्यांना आपण सायकल देतो, 3 चाकी सायकल देतो, त्यांना आपण जयपूर फूड देतो, त्यांना आपण व्हीलचेअर देतो. अशा अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करतो. आणि औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट जे आहेत, राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मेडिकल सायन्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, IIT, IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अशा प्रकारच्या संस्था औरंगाबादमध्ये संभाजीनगर चांगल्या प्रकारे येऊ शकतात, चालू शकतात. देवेंद्र फडणवीस साहेब तिकडे उपमुख्यमंत्री होते, मंत्री मुख्यमंत्री होते, त्यांनी संस्था नागपूरला आणल्या. आणि मराठवाड्यामध्ये किंवा औरंगाबादमध्ये आपल्या नेत्यांचं, खासदार आमदार कोणाचंही लक्ष नाही आहे. आपल्यामध्ये वाद घालणे, 10%, 15% रस्त्यामध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये कमिशन करणं आणि कुठल्याही विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष करणं, अशी ही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे. जर तुम्ही खासदार झाला तर तुम्ही कोणाला पाठिंबा द्याल? काय खासदार झालो तर मी जनतेला विचारेल मी कोणाला पाठिंबा देऊ. कारण परंतु मी भाजपला जास्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. कारण भाजपला संभाजीनगरला त्यांचा खासदार पाहिजे होता, त्यांचा लोकसभेचा सभासद पाहिजे होता, तो त्यांना मिळाला नाही कॅन्डिडेट, तो एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. त्याच्यामुळे मी भाजपचा तिकडे जाण्याचा माझा कल आहे. सध्या शिंदे गटाकडून संदीपान मुंडे रिंगणात आहे. तुमची आता ही लढत नेमकं कोणासोबत असणार आहे? माझी लढत तिन्ही उमेदवारासोबत आहे. म्हणजे डोंगरे साहेब आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, दिल्ली साहेब आहेत,
तिघाशी आहेत. तर एकच उमेदवार पुढे आहे त्याच्याशिवाय टक्कर असं नाही आहे. तर तिघाशी पण माझं म्हणजे जरा टक्कर म्हणताना नाही, संघर्ष आहे. म्हणजे आता संघर्ष झाला आहे, मी थोडं संघर्षच आहे, स्ट्रगल आहे. हां. प्रचाराचे काय मुद्दे एकंदरीत सध्या तुमचे? आता सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात आणि शहरात पाणी पिण्याचं नाही, तो एकदम प्राधान्याचा प्रश्न. दुसरा काही आपल्याला सांगितलं घरकुल नाही. तिसरा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी धरणं जे आपले आहेत त्या धरणाचा गाळ काढतात. आता हर्सूल धरण आहे किंवा तिकडे सुगुणा धरण आहे, तिथे गाळ काढा, खूप पाण्याचा साठा वाढेल आणि आसपासचा परिसर सुजलाम सुफलाम आहे. शासनाची योजना आहे गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार. तर आम्ही अशा प्रकारची कामं वैजापूर तालुक्यात सुरू केली आहे. टेको धरणाचा गाळ करणे, अनेक ठिकाणी गाळ काढण्याचं काम चालू आहे. तर आपल्याला पाणी प्रश्न हा सोडायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पश्चिमेकडे जाणाऱ्या नद्या आहेत त्या नद्या पूर्वेकडे, त्या नद्याचं पाणी पूर्वेकडे आपल्याला आणायचं आहे. म्हणजे आपला मराठवाड्याचा भाग आहे, त्यांचा औरंगाबाद जिल्हा आहे, तो सुद्धा सुजलाम सुफलाम होऊ आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तुमचं पहिलं काम काय असेल ज्यावेळेस तुम्ही लोकसभा निवडणुकीत जर खासदार झाला तर पहिला लोकसभेच्या याच्यामध्ये तुम्ही काय काम कराल? पहिलं काम करायला लोकांना घरं उपलब्ध करतो, फार मोठा प्रश्न आहे. आणि मग जे मुस्लिम आहे, हिंदू आहे, हे सर्व जाती जमातीच्या लोकांना उच्च शिक्षण देणं हे एक प्राधान्य आहे. आणि मनोज जरांगे जे आपले काम करतात, मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून, तर मराठ्यांना आरक्षण काही प्रमाणात मिळालेलं आहे. सर्वांना आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा मुद्दा आहे की सगळे सोयऱ्यासाठी सुद्धा सगळे सोयरे मराठीच आहेत. आणि कुठेतरी लिंक असेल मराठी इतके सगळे व्यापक प्रमाणात पसरलेले सगळे आहेत, ते सर्व नातेवाईक म्हणजे एकच असतात. ते सर्व नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना रिझर्वेशन देण्यासाठी प्रयत्न करायचे. नक्कीच आपल्यासोबत सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे काही जाधव हे आहेत, काय आता पुढे होणार आहे हे आपलं आता बघण्याचं एक महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत काय निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात तुम्ही कुठल्या सभा त्या ठिकाणी घेणार आहेत का हे देखील आपण जाणून घेणार आहोत. काय नियोजन असणार आहे सभेसंदर्भात? मी मोठ्या सभा घेतल्या नाहीत. त्याचं कारण असं आहे की हे मोठ्या सभा घेणारे नेते लोक असतात ना, त्यांच्याकडे काळा पैसा असतो आणि ते लोकांना, गरीब लोकांना घेऊन गाडीमध्ये गाड्या लावतात, त्यांना पैसे देतात, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, रात्रीचे दारू. आणि जे लोक येतात ना गाड्यामध्ये टाकून सभेसाठी, त्यांना काही समजत नाही क्या उमेदवार कोण आहे, पक्ष कोण आहे, त्याचा एजेंडा काय, मॅनिफेस्टो काय, काही समजत नाही. आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतो आहे. वर्तमानपत्रातून आम्ही काही पत्रकं छापल्याची देतो आणि घराघरातून असं कॉर्नर बैठकी घेऊन आम्ही लोकांचं प्रबोधन करतो आहे किंवा काय चाललं आहे. आणि सध्या परिस्थिती अशी आहे की गरीब लोकांना हाताशी धरून टप्पे मारून देतात आणि जे उच्च शिक्षित आहे ते गरीब असतात. एक इंग्लिशमध्ये अशी प्रॉब्लेम आहे, म्हण आहे की श्रीमंत लोक किंवा गुड पीपल इलेक्ट बॅड गव्हर्नमेंट. म्हणजे चांगले समजदार लोक जे आहे ना ते वाईट सरकार निवडून देतात. म्हणजे मतदानाच्या दिवशी श्रीमंत लोक, सुखवस्तू लोक मतदानाला जात नाही, ते गरीब असतात. आणि असे मधले एजंटवर लोक असतात ते गरीब घरामध्ये म्हणजे झोपडपट्टीमध्ये जातात किंवा गरीब वस्तीकडे जाऊन त्या लोकांना मतदानासाठी गाड्या आणून घेऊन मतदान करून घेतात. म्हणजे गुड पीपल रेमिनेट हो, ते गरीब असतात, चांगले लोक गरीब असतात. आणि वाईट बिचारे कमी शिकलेले लोक आहेत त्यांना मतदानासाठी घेऊन जातात आणि त्यांच्याकडून मतदान करून घेऊन वाईट नेता निवडतात. लोकांनी विचार करायला पाहिजे की कसा नेता आपला पाहिजे, काय आपले नेते आहेत मागचे तुम्ही बघा की नुसते वाद. आता सध्या काय चालू राजकारणामध्ये, एक नेता दुसऱ्यावर वाद करतो, एक पक्ष दुसऱ्याशी वाद घालतो, आरोप करतो. जनतेचे प्रश्न कुणी सोडत नाही कुणी. तर आपल्याला जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी प्राधान्य द्यायचं आहे. पक्षामध्ये भांडणं करणं, मारामाऱ्या करणं हे एकदम अयोग्य संस्कृतीला महाराष्ट्र संस्कृतीला शोभत नाही. अशा प्रकारचं काम चालू आहे. ते काम होऊ नये म्हणून चांगल्या नेत्या लोकांनी निवडून दिलं पाहिजे. नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक उच्च शिक्षित व्यक्ती या ठिकाणी आपलं नशीब अवलंबून बघताय. अनेक राजकीय पक्षांचे देखील उमेदवार या ठिकाणी लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत गणेश जाधव, AI न्यूज, छत्रपती संभाजी.